शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी बुलढाणा येथे उभाटाच्या वतीने एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। आपल्यासोबत राज्य प्रवक्त्या उभाटाच्या जयश्री शेळके आहेत, त्यांना विचारू आपण की ताई, आज ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला, काय नेमकी मागणी तुमची? एक लक्षात घ्या, महायुतीचं सरकार ज्यावेळी सत्ता त्यांच्याकडे नव्हती, निवडणुकांच्या तोंडावर यांनी शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। दुर्दैवाने या आश्वासनाचा विसर या सरकारला पडलाय आणि आज शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू शकत नाही म्हणून खुद्द उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी सांगतात। हा सरळ सरळ शेतकरी बांधवांसोबत केलेला विश्वासघात आहे, महाराष्ट्राच्या जनतेसोबत केलेला विश्वासघात आहे आणि त्यांना जाब विचारण्यासाठी शेतकरी बांधवांना कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे। त्यांच्या इतरही अनेक विविध मागण्या आहेत की आज पीक विमा शेतकरी बांधवांना मिळालेला नाही आहे, वीज तुम्ही 6 तास देतो म्हणताय, वीज मिळालेली नाही आहे, शेतीमालाला भाव नाही आहे, या आणि यासह इतर अनेक मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातला शेतकरी बांधव हा हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरलेला आहे। पुन्हा आता अधिवेशन झालं, 1 महिन्याचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा कर्जमाफीचा कुठला मुद्दा उपस्थित झाला नाही, त्यामुळे कर्जमाफी होईल असं वाटतं की नाही? कर्जमाफी होईल की नाही याबद्दल आता त्यांचे मंत्रीच जर सांगतायत, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी जाहीरच करून टाकलेलं होतं की शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी कर्ज भरलं पाहिजे। दुर्दैव आहे या राज्याचं की तुम्ही या राज्याच्या अन्नदात्याला आश्वासन देता आणि ते पूर्ण करत नाही आणि या त्यांच्या रणनीतीला आमच्या लक्षात आले की हे आश्वासनं पाळू शकत नाही। कुठेतरी यांना जाब विचारला पाहिजे, यांना जोपर्यंत जाब विचारणार नाही तोपर्यंत दिलेलं आश्वासन पाळलं जाणार नाही। यासाठी नक्कीच आज बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातल्या 5ही जिल्ह्यातले शेतकरी बांधव रस्त्यात आलेत। उद्या जर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही महायुती सरकारकडून तर राज्यभरातला शेतकरी बांधव हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री असं म्हणतात की आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण त्याच्यावरती विचार करू। मला असं वाटतं की तारीख पे तारीख देण्याचा हा प्रकार आहे। फडणवीस एसंशी अजितदादा क्या हुआ तेरा वादा असं या राज्यातली जनता म्हणते, तर आता लवकर कळेल। काय मागणी राहिला तर पुढच्या भविष्यामध्ये तुमच्या शेतकऱ्यांसाठी कोणतं आंदोलन होणार? लक्षात घ्या की हे आंदोलन आज जे झालं आहे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार विदर्भातल्या 5ही जिल्ह्यांमध्ये आज एकाच दिवशी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर ट्रॅक्टर घेऊन उतरलेले आहेत आणि रोष प्रचंड आहे, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे। आज शेतीमालाला भाव नाही, आज पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे, तुम्ही वीज शेतकऱ्यांना देऊ शकत नाही आहात आणि महागाई प्रचंड वाढली, बेरोजगारी वाढली, अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज तुम्ही जाहीर करून मोकळे झालात की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही। प्रचंड रोष आहे। आज केवळ विदर्भातला शेतकरी रस्त्यावर आला आहे, भविष्यामध्ये राज्यभरामधला शेतकरी बांधव ट्रॅक्टर रुमणं सगळं हातात घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। तर हे होते आपल्यासोबत राज्य प्रवक्त्या उभाटाच्या जयश्री शेळके यांनी स्पष्ट केलं आहे, जर आमची कर्जमाफी झाली नाही तर यापुढे रुग्ण हातात घेऊन पुढे रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।